ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18मधून शिवसेनेच्या तिकिटावर श्री दीपक वेदकर हे निवडणूक लढवत आहेत. दीपक वेदकर यांनी याआधी देखील या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असताना जनतेची जास्तीत जास्त कामं आपण केलेली असल्याकारणाने जनता पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास व्यक्त करेल, असा विश्वास श्री दीपक वेदकर यांनी व्यक्त केला आहे. सध्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर नागरिकांच्या घरोघर जाऊन त्यांना आपण केलेली कामं समजावून देण्याचा प्रयत्न श्री दीपक वेदकर हे करत आहेत. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं श्री वेदकर सांगतात. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आदरणीय रवींद्र फाटक साहेब यांचे मी आभार मानतो. त्यांनी परत एकदा मला उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. आणि आमच्या पॅनलमध्ये आम्ही टोटल 4 जण होतो, त्यातले 3 जण बिनविरोध निवडून आलेले आहेत. एक फक्त मी राहिलो, तो फक्त या सगळ्या माझ्या बहिणींच्या आणि या सगळ्या भावांच्या जीवावर ठाण्यामध्ये रेकॉर्ड करण्यासाठी राहिलेलं आहे. ह्या प्रभागामध्ये 1997 फाटक साहेबांचं वर्चस्व होतं. अजूनपर्यंत त्यांनी त्यांचा लावलेला झेंडा आम्ही कधीच खाली पडू दिला नाही आहे. आणि आता माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि फाटक साहेबांचं जे स्वप्न आहे की इकडच्या सर्व लोकांना स्वतःचं हक्काचं घर म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंट, ते काम चालू आहे. तुम्ही बघाल त्याच्या पाठच्या साईडला BMC कॉलनीमध्ये एक 17 माळ्याचं टावर तयार झालेलं आहे आणि ते लवकरच बाकी सर्वांना त्यांचं स्वतःच्या हक्काची घरं मिळतील.